श्री स्वामी समर्थ. आज बोलूया नात्यांविषयी. एखादं नातं आपल्यासाठी सर्वस्व आहे असं म्हणतो, त्यावेळेस अप्रत्यक्षपणे त्या सर्वस्वावर आपण आपल्या अपेक्षा लादत असतो. अपेक्षापूर्ती तिच्याकडूनच व्हावी हे गृहीत धरलेलं असतं. तिला किंवा त्याला आपण स्वतःमध्ये गुंतवून ठेवतो. त्या व्यक्तीने कायम आपल्यासाठी उपलब्ध असावं ही अपेक्षा प्रेम, काळजी म्हणून असलेल्या भावनेने प्रथम स्वीकारली जाते. नंतर गरज बनते आणि सवयही करून घेतो आपण हळूहळू. त्याचंही एक स्वतंत्र अस्तित्व आहे, त्यालाही भावना आहेत. कधीतरी त्याच्यासाठीही कोणीतरी सर्वस्व असावं असं वाटतच असणार ना कदाचित. हे विसरतो. स्वतःही परावलंबित्व स्वीकारत जातो आपण त्या स्थितीत. थोडक्यात काय, सर्वस्वाचा अर्थ म्हणजे माझ्या मते समोरच्या व्यक्तीवर मालकी हक्क दाखवण्याचा प्रकार आहे. हे जास्त प्रमाणात पती पत्नीच्या नात्यात दिसून येतं असं दुर्दैवानं म्हणावं लागतंय. वादविवादाची कारणं यातूनच पुढे येतात. त्याचाच उबग आल्यावर दोघांच्याही मनात मला माझी स्वतंत्र स्पेस हवी हा विचार वाळसी धरू लागतो. त्यानंतर अनेकांमध्ये वावरणारे असे अनेक सर्वस्व आत खूप एकटेच जगणं जगतात असं माझं निरीक्षण आहे. तुम्हाला काय वाटतं नक्की सांगा. कृष्णार्पणमस्तु.